आणि 10-15 मिनिटात त्याला हृदयविकाराचा झटका आला. माझं म्हणणं आहे त्या आजारापासून जर वाचायचं तर बऱ्याचदा आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. काय केलं पाहिजे? आरोग्य तपासणी केली पाहिजे. निदान आपण डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. डॉक्टरांकडे जाऊन आपली आरोग्य तपासणी काय जातात 1-2-1 हजार जातात. जाऊ द्या, आपल्या आरोग्यापेक्षा जगात पैसा मोठा. बोला बोला, पैसा मोठा नाही. मला आईच्या माध्यमातून एवढं एक सांगायचं, कारण की का मला वाटतं जगात हे जर सांगितलं तर आपलं कीर्तन सार्थक लागलं. कारण की शास्त्रानं पहिलं धन सांगितलंय, आरोग्यम धन संपदा. सगळ्यात मोठं धन आरोग्य. आणि जर मेजर साहेब आपल्याजवळ आरोग्य नसेल तर किती पैसा कमवला, पैशाचा उपयोग आहे? पैसा झोप देऊन या. जर आयुष्यभर पैसा कमवलाय आणि तो पैसा शेवटच्या सणाला जर आपल्याला सुखानं खाता येत नसेल तर त्या पैसा कमवून सुद्धा काही बोला 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 काही उपयोग नाही. म्हणून माणसानं हे थोडस आरोग्य जोपासलं पाहिजे. मग याला थोडीशी परमार्थिक बाजू सुद्धा. तुम्ही परमार्थिक बाजू काय, याचं सुद्धा उत्तर आहे माझ्याकडे. माझं स्वतःचं शिक्षण BSc आहे, कम्प्लीट आहे. आणि मग त्यानं थोडस अभ्यासानं बोले. माझे ना पोराव पुण्यात एक मित्र डॉक्टर कथी नाव आहे त्यांचं, आणि मग ना पुण्यात एक डॉक्टर मित्र आहे आणि त्यांचं नाव डॉक्टर कथी नाव आहे. ते आनंदवन नावाचं हॉस्पिटल आहे त्यांचं पुण्यात, संदीपला बरं का. पुण्यात आनंदवन नावाचं हॉस्पिटल आहे आणि नेहमी मी त्यांच्याकडे जातो. आणि माझं म्हणणं आहे बरं का, त्या माझं म्हणणं आहे की माणसानं नेहमी शहाण्या माणसाजवळ बसावं. तुमचं काय म्हणणं आहे? बोला बोला. माणसानं नेहमी कोणाजवळ बसावं? शहाण्या माणसावर. पण माणसानं शहाण्याच माणसाजवळ बसावं, अतिशहाण्या माणसाजवळ. तीच रिकाम आहे, आपल्याला काय शिकवायचे? बसताना माणसानं शहाण्या माणसाजवळ बसावं. दादा मी त्यांच्याजवळ बसलो, म्हणलं लोकांना लय ज्ञान सांगतो, पण लोक एक दिवस अडवतील मला. म्हणजे काय झालं अडवायला? त्याला म्हटलं मी लोकांना सांगतो टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, म्हणूनच लोकांना म्हणतोय. एक दिवस एखादा मला ठकाला माटर भेटलच, पण मग म्हणलं सांगा टाळी वाजवण्याचा फायदा काय? त्यांनी मला 2 मिनिटं थांबवलं. कॅबिनचा दरवाजा लॉक केला आणि दरवाजा लॉक केला. माझ्याजवळ आली, म्हणली महाराज टाळ्या वाजवा. मी न लाज बाळगता टाळी वाजवली आणि त्यांनी मला विचारलं की तुमचा अनुभव सांगा. म्हणलं कशाचा? टाळी वाजवल्याचा. ती म्हणले टाळी वाजवल्याचा अनुभव सांगा. मी अनुभव सांगितला की टाळी वाजवल्यानं माझ्या हाताला वेदना झाल्या, कंप जाणवला. नाही म्हणले महाराज थोडस गावठी भाषा सांगा. मी त्यांना गावठी भाषा सांगितलं की टाळी वाजवल्यानं माझ्या हाताला मुंग्या आल्या. तुम्ही ज्या वेळेस जोरात टाळी वाजवता त्यावेळेस एवढ्या भागात तुम्हाला नकळत मुंग्या जाणवतात. मुंग्या येतात ना हाताला. कशाने येतात? म्हणजे मुंग्या 90 रुपयानेच येतात. हा भाग सोडून द्या, नाही कळलं तुम्हाला. समजणे वाळू किशोर कॉपी असते, आपलं कापी असते. आणि ना टाळी वाजवल्यानं सुद्धा काय येतात बोलायला? काय येतात? मुंग्या येतात. आणि मग माझ्या हाताला मुंग्या आल्या. म्हटलं डॉक्टर साहेब मुंग्या आल्या. ते म्हणजे का आल्या? आता उत्तर आहे का बघा, फायद्याचं कीर्तन तुमच्या एवढं घरी घेऊन जा. या हातांमध्ये हजारो नाड्या आपण त्यांना शिरा म्हणतो, नसा म्हणतो. हे हात एकमेकावर जेव्हा आदळतात, ईश्वरानं, भगवंतानं, पांडुरंगानं या हातातल्या नाड्यांचं एक काम दिलंय. काय? जो कोणी माझ्या विठ्ठल नामामध्ये टाळी वाजवल त्याच्या संपूर्ण शरीरात रक्त शुद्ध करण्याचं काम हातातल्या नाड्यांकडे दिलंय. आणि ज्यावेळेस आपण विठ्ठल नामात टाळी वाजवतो त्यावेळेस आपलं रक्त शुद्ध होतं आणि रक्त शुद्ध झालेल्या माणसाला कधीच हृदयविकाराचा झटका येत नाही. म्हणून टाळी वाजवली पाहिजे, हा फायदा. हे शुद्ध भामटेपणाचं लक्षण आहे. म्हणजे मी कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणतो टाळ्या वाजव, कुणीच वाजवलं नाही महाराज. आता फायद्या स्वामीला धडाधड त्याच्या घरची वोल्टेज थोडा, म्हणून टाळी वाजवली पाहिजे. टाळीचं सामर्थ्य आहे. काय गुण? हे टाळी वाजवण, टाळी वाजवण, टाळी वाजवावी गोडी उभारा, वाटती चालावी पंढरीची, हे वाटती चालावी पंढरीची, टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, टाळी वाजवावी गोडी उभारावी. टाळीचं सामर्थ्य आकडे. आता तरी पुढे हाची उपदेश हे करा. आणि टाळी वाजवली तर देव सुद्धा तुमची टाळीचं महात्म्य ठेवतो. म्हणून आजपासून हे फायद्याचं लक्षण ध्यानात ठेवा. एकांत जर असेल ना वाजवा टाळ्या आणि म्हणा रामकृष्ण हरी. एकांती असल्या इथं नाही, शेतात जरी गेलात ना चालताना मोकळे असेल म्हणा ना रामकृष्ण हरी. काय जाते कोणाचं? हे पुण्य कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. आम्ही केलं पाहिजे. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से.
अरे जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से, कुछ वक्त ऐसा निकालो कि प्रेम कर लो मेरे भगवान जी से, प्रेम कर लो मेरे भगवान जी से. बापरे. आणि जिंदगीत काय एवढंच एक खरंय, एवढंच एक खरंय, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल, एवढं एक खरंय. मग याचं आपण जोपासावं. का जोपासावं? तर याच्या नामात आम्हाला तरुण जाता येतं. तो हा उतरीला पाठ भवदुस्तर नदीचा. कोण आहे तो? ढोबा रघुमाई.